हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6 श्लोक क्रमांक 32 भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना आपल्या दुःखांची काय कारणं आहेत यावर चर्चा केली. आज आपण आपल्या सुखांची काय कारणं आहेत यावर चर्चा करू. तर प्रेक्षक हो, या जगातील त्रिविध तापांनी प्रत्येक जीव त्रस्त असतो, परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य नसतो. कारण जेव्हा तो कृष्ण भक्तीमध्ये येतो, त्याचं मन 24ही तास श्रीकृष्णांमध्ये स्थिर करतो, तेव्हा बाहेर कुठलीही परिस्थिती असली तरी त्याने तो विचलित होत नाही, तर कृष्ण भक्तीत सुखी असतो. उदाहरणार्थ, कमळाचं फूल पाण्यातच असतं, परंतु पाऊस आला, वादळ आलं तरी ते फूल निस्पर्शच राहतं. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित भक्त या संसारात राहूनही त्याचं मन श्रीकृष्णांमध्ये स्थिर असल्यानं आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक ताप येतात आणि जातात, पण त्यामुळं कृष्ण भावना भावित भक्ताच्या हृदयातलं कृष्णांचं सुख अबाधित राहतं. किंवा समुद्रात वादळ आलं तरी नांगर टाकलेलं जहाज जागेवरच राहतं, ते बुडत नाही. त्याचप्रमाणे कृष्ण नामाचा नांगर ज्याच्या मनात टाकलेला असतो, त्याचं मन बाहेर कितीही संकटांचं वादळ आलं तरी ते विचलित होत नाही. प्रल्हाद महाराजांना त्यांच्या वडिलांनी डोंगरावरून फेकलं, आगीत टाकलं, विष दिलं, त्यांच्या अंगावर साप सोडले, म्हणजे त्यांच्यावर त्रिविध ताप एकत्रच आले, परंतु प्रल्हादांचं मन कृष्णांवरून हललंच नाही, ते हरिनाम घेतच होते. त्यामुळे त्यांच्या बाहेर नरकजन्य परिस्थिती असूनही त्यांच्या आतमध्ये मात्र वैकुंठ होतं. म्हणजे जगामध्ये कितीही ताप असले तर ते शरीराला किंवा मनाला लागतील, पण ज्यांचं मन 24ही तास श्रीकृष्णांमध्ये आहे, त्याच्या आत्म्याला हे ताप शिवतच नाही. तो आतून सतत आनंदातच असतो. त्यामुळे तो कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, तर तो त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो. आणि त्यामुळं मनामध्ये असा मनुष्य आनंदाच्या सागरात डुबक्या घेत असतो. आणि हाच शाश्वत आनंद प्रत्येक मनुष्याला मिळावा या आशेनं भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रयत्नपूर्वक प्रचार करतो, की जेणेकरून सर्वांना समजावं की ते शरीर नाहीत तर आत्मा आहेत. हे समजताच त्यांचं दुःख अर्ध होतं, आणि जेव्हा ते भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न होतात, तेव्हा त्यांचं दुःख मनातून पूर्णपणे नष्टही होतं. कारण खरं तर सर्व मनात असतं. कोणी देवता, ग्रह, नक्षत्र आपल्या दुःखाचं कारण नसतात, तर त्याचं कारण आपलं मनच असतं. उदाहरणार्थ, कोणी आपला अपमान केला तर आपल्याला दुःख होतं, पण आपण जर हे समजून घेतलं की त्यानं शरीराचा अपमान केला आहे, पण मी तर हे शरीर नाही, आत्मा आहे, आणि म्हणून आपण तो अपमान स्वीकारलाच नाही, तर दुःख होईलच कसं? म्हणून जे भगवत भक्त असतात ते मान अपमानाची पर्वा करत नाहीत, तर दास दास दासानु दास भावनेत भगवंतांच्या सेवेमध्ये सतत रत राहतात. म्हणून सुख म्हणजे श्रीकृष्णांचं स्मरण करणं. श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्मांचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत, आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत. हे जाणून त्यांच्याशी जोडलं जाणं आणि इतरांना श्रीकृष्णांशी जोडणं हेच खरं सुख होय. म्हणून आपल्याला सुख तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास असेल की श्रीकृष्णांशिवाय माझा परममित्र कोणीच नाही. तसेच माझ्याजवळ जे काही आहे ते श्रीकृष्ण कृपेनेच आहे, आणि म्हणून त्या सर्व गोष्टी मी श्रीकृष्णांच्या सेवेत लावल्या पाहिजे, कारण तेच परमभोक्ता आहेत. तसेच सर्व भूमी आणि सर्व लोकांचे म्हणजे सत्यलोक म्हणजेच ब्रह्मलोक, तसेच तपोलोक, जनलोक, महरलोक, स्वरलोक, भुवरलोक आणि भूरलोक म्हणजेच पृथ्वी, त्याखाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ, या सर्व सर्व लोकांचे अधिपती भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून आपण त्यांच्याशी जोडलं गेल्यावरच खऱ्या अर्थानं सुखी आनंदी होणार आहोत. मग प्रश्न हा आहे की अशा भगवान श्रीकृष्णांशी आपण कसं जोडायचं? तर उत्तर आहे भगवद्गीतेद्वारे श्रीकृष्णांना जाणून. कारण भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण सांगतात की सर्व सृष्टीचे स्वामी तेच आहेत, आपले सुहृद म्हणजे आपल्या हृदयाच्या जवळही तेच आहेत, जे हृदयाला प्रिय आहेत. हे जाणल्यानं आपल्याला शांती मिळते, आणि शांती मिळाल्यानंतर सुख मिळतं.
म्हणून सुख म्हणजे भगवंतांना जाणणं आणि त्यांच्याशी जोडलं जाणं, तसेच इतरांनाही श्रीकृष्णांशी जोडणं होय. म्हणजे आपण भगवंतांकडे तोंड करून उभे असणं ही सुखाची परिस्थिती आहे. कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार. म्हणजे भगवंत आणि भक्त समोरासमोर असतात तेथे भौतिक दुःखांचा अंधकार नसतोच. परंतु जेव्हा मनुष्य भगवंतांकडे पाठ करून या भौतिक जगाकडे म्हणजे मायेकडे आकर्षित होतो आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला भगवंतांची अनुपस्थिती असलेल्या या भौतिक गोष्टींमध्ये सुख मिळत नाही. अशा प्रकारे आपण समजू शकतो की आपल्या दुःखाचं कारण म्हणजे भगवंतांचं विस्मरण होय आणि भगवंतांना जाणणं हेच आपल्या आनंदाचं कारण आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण विमानाने किंवा जहाजाने किंवा बसने प्रवास करतो आणि काही आपत्कालीन परिस्थिती येते, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी एक इमर्जन्सी डोअर म्हणजेच आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग असतो. त्याच्या शोधामध्ये प्रवासी पुढच्या दिशेने पळत असतील, परंतु जर आपण मागे वळून बघितलं तर कदाचित तो मार्ग आपल्या मागे अगदी जवळच असू शकतो. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या सर्वात जवळ आपल्या हृदयात आहेत. त्यांच्याशी जोपर्यंत आपण भक्तियोगाद्वारे जोडले जाणार नाही तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये सुखी होणार नाही. त्यासाठीच भगवंतांचा भक्त सर्व जीवांच्या कल्याणासाठीच सदैव भगवत भक्तीचा प्रचार करतो. असा भक्त आपोआप परमयोगी बनतो, कारण तो या संसारामध्ये स्वतःचं सुखदुःख सोडून संसारातील लोकांना भगवत भक्ती देऊन सुख आनंद देऊ इच्छितो. हाच त्याच्या जीवनाचा उद्देश असतो, कारण त्याला स्वतःला भक्तीचा प्रचार करत करतच परमानंद मिळालेला असतो. म्हणून त्याला दुःख नसतं आणि जरी असलं तरी त्यानं तो दुःखी होत नाही, परंतु तो दुःखी होतो दुसऱ्यांचं दुःख बघून, परदुःख दुःखी. परंतु कर्मयोगी स्वार्थी असतो. तो आत्मकल्याणासाठीच या भौतिक जगाला सोडून गुहेमध्ये पर्वतावर जाऊन केवळ स्वतःसाठीच योग करतो. उदाहरणार्थ, एकदा वृंदावनामध्ये अमरीश महाराज त्यांच्या प्रजेसाठी वर्षभर केलेल्या एकादशी व्रताचं द्वादशीला पारण करणार होते, म्हणजे त्यांचा निर्जल उपवास सोडणार होते. तेवढ्यात त्यांच्या घरी दुर्वासा मुनी अतिथी म्हणून आले आणि त्यांनी अमरीश महाराजांचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारलं. त्यापूर्वी ते स्नान करण्यासाठी यमुनेवर गेले. परंतु पारण समय समाप्त होत असल्याचं पाहून अमरीश महाराजांनी विद्वान ब्राह्मणांच्या परामर्शानुसार अल्पसं पाणी स्वीकारलं. योगी दुर्वासा मुनींनी त्यांच्या योगबळानं हे जाणलं आणि त्यामुळे ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी अमरीश महाराजांची निंदा केली. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या जटेतून एक केस उपटून त्यातून एक कृत्या निर्माण करून तिला अमरीश महाराजांचा वध करण्यास सांगितलं. परंतु सुदर्शन चक्राच्या मध्यस्थीनं अमरीश महाराजांना काहीच झालं नाही. परंतु सुदर्शन चक्रापासून दुर्वास मुनींना कोणीही वाचू शकत नसल्यानं शेवटी भगवंतांच्या सांगण्यावरून दुर्वास मुनींनी अमरीश महाराजांची क्षमा मागितली. अमरीश महाराजांनी दुर्वास मुनींचा मत्सर केला नाही तर त्यांच्या सुटकेसाठी स्वतः सुदर्शन चक्राकडे प्रार्थना केली. भगवंतांचा असा शुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे. पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असूच शकत नाही. उदाहरणार्थ, एकांतवासी योगी हा बंद खोलीतल्या दिव्याप्रमाणे केवळ स्वतःलाच उजेड देतो. त्याच्या खोलीबाहेर अंधारच असतो. परंतु भक्त हा हातातील मशालीप्रमाणे स्वतःला उजेड देत देत गावोगाव फिरतो, शेकडो दिवे पेटवतो, सर्वांमध्ये कृष्ण प्रेम वाटतो. किंवा एखादा डॉक्टर हिमालयात जाऊन फक्त स्वतःचं आरोग्य जपतो, परंतु दुसरा डॉक्टर शहरात येऊन शेकडो रुग्ण बरे करतो. दोघे डॉक्टरच असतात, परंतु दुसरा जास्त परिपूर्ण असतो, कारण त्याचं ज्ञान इतरांच्या कामी आणलेलं असतं. म्हणजे भगवंताला तोच प्रिय असतो जो स्वतः तरतो आणि इतरांनाही तारतो. म्हणजे प्रचार करणारा भक्तच परिपूर्ण योगी ठरतो. तसेच भगवत भक्त सर्व भौतिक गोष्टींना, उदाहरणार्थ प्रवचन देण्यासाठी वापरण्यात येतो तो मायक्रोफोन इत्यादी भगवंतांच्या प्रचारासाठीच वापरतो. परंतु योगी सर्व भौतिक गोष्टींना सोडून आत्मकल्याण करण्यासाठी एखाद्या एकांत स्थानी जाऊन बसतो. भक्त स्वतः तर भक्त बनतोच आणि इतरांनाही भक्ती करण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो. म्हणून केवळ आत्मकल्याण करू पाहणाऱ्या योग्यापेक्षा
जे स्वतःबरोबर दुसऱ्यांच्याही उन्नतीची इच्छा ठेवतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात ते भक्तच श्रीकृष्णांना अति प्रिय असतात. म्हणून आपण सर्वांनी भक्त बनावं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, भगवंतांची सेवा करावी, भगवद्गीता भागवताचं श्रवण पठण करावं, त्यांचा उपदेश सर्वांना देऊन त्यांनाही आनंदित करावं. 100 लोकांना भगवत भक्तीचा प्रचार केला तर सगळेच नाही, परंतु 10 लोक तर हे स्वीकारतीलच ना. या संसारामध्ये लोक दुःखी आहेत, त्यांना आपण परमानंद दिला तर ते नक्की भक्ती करतील. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांची भक्ती करून स्वतःच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे आणि भगवत भक्तीत मिळणारा आनंद इतरांनाही दिला पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर आता अर्जुनाला काय वाटतं आणि तो श्रीकृष्णांना कोणता प्रश्न विचारतो हे आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करताना पाहू. सर्वांना कृष्ण देऊयात, श्रीकृष्णांचे प्रिय भक्त बनूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.